अजून लाईट नाही आली. आता वाजले जवळपास किती 3:30 4 वाजले तरी सुद्धा लाईट नाही आली. आणि आता आराम करते, झोपते. कामं तर झालेच सगळे. इथं कॉट आहे आणि इकडं सोफा आहे. हॅलो, नमस्ते सगळ्यांना. श्री स्वामी समर्थ. कशा आहात तुम्ही सर्वजण? आय होप मस्त आणि मजेत असाल. नवीन व्हिडिओमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे. तर माझं सकाळपासून ते संध्याकाळपर्यंत रुटीन तुमच्यासोबत आज शेअर करणार आहे. आता पावसाचे दिवस चालू आहेत, बघू शकता. लाईट पण नाही आहे आणि आता इथं जेवण बनवायला घेतलंय. खरं तर मला आज तूप करायचं होतं, बरेच दिवस झाले तूप करायचं होतं. लाईटीचा असा विषय झालाय ना की लाईट टिकत नाहीये. सकाळी जाते ती संध्याकाळी येते. आता इन्व्हर्टर आहे बरं का, पण त्याच्यावरती जास्त लोड पकडत नाही, म्हणून म्हटलं नको, नाही का. ऐन वेळेस मग काय व्हायचं, फॅन पण चलत नाही. म्हटलं असू दे, नंतरच करते. म्हणूनच ना इथं मी स्वयंपाकाला लागले होते. आता जेवणामध्ये काय बनवते चला मी तुम्हाला दाखवते. आता सकाळी आहे ना, आमचं चहा पाणी झाल्याच्या नंतर मी आहे ना एक व्हिडिओ एडिट करत होते. तोपर्यंत आर्यन किचनमध्येच बसलेला होता, पण त्याच्या लक्षात नाही आलं. बघू शकता, अर्धा लिटर दूध होतं, ते पूर्ण आटून गेलं आणि त्याची बासुंदी झाली होती. मग काय, त्याच्यामध्ये साखर टाकली आणि आर्यनला दिलं आणि त्याला सांगितलं, बाबा थोडंफार बघत जा घरामध्ये इकडं तिकडं. आता शक्यतो माझ्याकडून असं कधी होत नाही, कारण आपलं दुधाचं भांडं आहे, म्हणजे दिसतंय ना समोर तुम्हाला, ते दुधाचं भांडं आहे. त्यात दूध उतू म्हणजे शिट्टी मारतं ते. कुकर आहे माझ्याकडे, दुधाचे 2 कुकर आहेत. तर म्हणलं असो, जाऊ दे. तर बघू शकता इथे डाळ आणि इथे आहे ना भात लावलाय. आता कुकरमध्ये वरण भात मी कधीच लावत नाही, मला ना थोडीशी भीतीच वाटते, म्हणून ना असं वेगळं वेगळं शिजवलं. तर मस्त असं फोडणीचं वरण बनवलंय. बघू शकता, खूप मस्त लागतं. आणि भात पण आहे, एक पापड पण आहे आणि 2 काकड्या चिरून घेतल्या होत्या बारीक बारीक. आता ज्या वेळेत मी जेवण करत होते ना, त्यावेळेत आर्यन माझ्यासोबत जेवायला नव्हता आज. मग तो वेगळा जेवला, म्हणजे मी जेवल्याच्या नंतर त्याचं जेवण झालं. मग मी त्याला म्हटलं, बाळा दळण घेऊन ये. तेच तो तिथं घ्यायला चालला होता. झाला असं, 31 तारखेला दळायला गेलो होतो त्या रात्री ना खूप जास्त जोराचा वारा पाऊस चालू झाला होता 8:30 वाजता. आणि एक दळण मी घेऊन आले त्याने, एक दळण बाकी होतं, तर तेच त्याला आणायला पाठवत होते. कारण की दुसऱ्या दिवशी जायचं, तर मम्मीचा वाढदिवस होता आणि मग मार्केटला पण गेलो होतो. आणि आज आवरता आवरताच दुपार झाली. मग तो तिथे चालला होता, जेवण झाल्याच्या नंतर लगेच तो दळण आणायला चालला होता. अजून लाईट नाही आली. आता वाजले जवळपास किती 3:30 4 वाजले तरी सुद्धा लाईट नाही आली. आणि आता आराम करते, झोपते. कामं तर झालेच सगळे. इथं कॉट आहे आणि इकडं सोफा आहे. तिथं कधीच बसत नाही, कारण इथंच मला असं झोपावं असं वाटतं. चला आराम करते. चला झोपायचं, आराम करते आता. 5 ते 10 मिनिटच आराम केला आणि त्याच्यानंतर आर्यन आला. आर्यन आल्याच्या नंतर लगेच त्याच्या पाठीमागेच पाऊस आला. आता पाऊस असा येत होता थोडा थोडा, मला वाटलं एवढा नाही यायचा, पण झाला असं. आर्यन बोलला, बाहेर बघ एवढं पाऊस येतोय ना म्हणे, मी पावसात चालू म्हणे. लय जोरात पाऊस यायला लागलाय. हा, आणि टोस्ट खाऊ वाटलं. आता इथून पुढं असंच होणार. पाऊस काय वेळ काळ बघून येत नाही. कधी पण पाऊस येतो, कधी पण आभळ येतं, कधी पण ऊन येतं. वातावरणामध्ये खूप जास्त चेंज होऊन जातं. तर आता सध्या तर असा पाऊस येत होता धो धो की विचारायलाच नको. समोर तर असे मोठे मोठे पावसाचे थेंब होते की असं वाटतंय की गाऱ्याच पडतात की काय. कसं वाटतं पावसात? बघ, एवढ्या दिवस ऊन होता, आज पाऊस येत. कसं वाटतंय? चाय पकोडा, चाय पकोडा समोर कसं वाटतं ते सांग. चाय पकोडा. मोबाईल बिघडला. कडच्या गॅलरी मधून पाऊस बघत. खाली दाखवते किती पाऊस झाला. पाणी पाणी झालंय, किती पाणी, पाण्याला तर किती पाणी वाहतंय. आणि असं इथं दिसत नाहीये पाऊस गॅलरीमधून. पावसाचं वातावरण म्हणलं की खूप चहा प्यावंसं वाटतं, बरोबर ना. मग मला तर पेऊशी वाटला होता, पण मी इथं माझा काळा चहा घेतला होता. आणि आर्यनला पण मी आज काळाच चहा दिला होता, कारण संध्याकाळच्या वेळेमध्ये दूधच नव्हतं, म्हणून आज पहिल्यांदा मी त्याला दिला. तसं ब्लॅक कॉफी घेते मी आणि बघू शकता काळा चहा पण खूप छान लागतो. पण याच्यामध्ये थोडीशी साखर टाकली होती, कारण गुळाचा मला आवडत नाही.
बघू शकता आर्यन सुद्धा मस्त इथं त्याचा चहा एन्जॉय करतोय, त्याच्यासोबत ब्रेड खातोय, बिस्किट पण खातोय. आणि बघू शकता थोड्या वेळातच वातावरण असं झालंय ना, काय सांगू. आर्यनचं आवरतच होतं तोपर्यंत मी इथं कॉटवर बसले होते. त्याच्यानंतर म्हटलं चल 2 मिनिटं बाहेर बघूया, वातावरण पूर्ण चेंज होऊन गेलं होतं. चला मी तुम्हाला दाखवते. तर मी इथं बोलत होते आर्यन सोबत. आर्यन बोलतो चहा तर झाला मम्मा, पकोडे कधी बनवते. तर म्हटलं वातावरण बघूया बाहेरचं. पाऊस पूर्ण निघून गेला होता, असं म्हणजे वाटत नव्हतं की पाऊस आलाय म्हणून. एकदम असं ऊन पडल्यासारखं शिरळ छान वातावरण होतं. आता हा काही माझा ऐकणार नाही म्हणूनच ना इथं मस्त ब्रेड पकोडे बनवले बरं का. त्याची रेसिपी मी शॉर्ट व्हिडिओमध्ये तुमच्यासोबत नक्की शेअर करते. तर मी पण गरम गरम खात होते, त्याला पण खायला दिलं आणि एवढे मस्त झाले होते. पण मी एकच खाल्लं बरं का, जास्त काही खाल्लं नाही. चला इथंच व्हिडिओ एंड करते. बाय.